नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर आरटी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आता पोर्टलवरती तुमच्या परिसरामध्ये कोणकोणत्या शाळा आहेत तर ह्या आता उपलब्ध झालेल्या आहेत। तर सदरच्या शाळांची लिस्ट, तुमच्या आजूबाजूला कोणकोणत्या जवळपास शाळा आहेत तर यांची माहिती कशी घ्यायची तर या संदर्भात आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आरटीएच्या पोर्टलवरती यायचं आहे। अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल। तर येथे लिस्ट ऑफ स्कूल तर या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला सर्च स्कूल अशा प्रकारचा बॉक्स पाहायला मिळेल। तर येथे स्टेट या ठिकाणी महाराष्ट्र आल्याचं पाहायला मिळेल। डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करून तुम्हाला तुमचा जिल्हा येणारी यादीमधून निवडायचा आहे। जिल्हा निवडून झाल्यानंतर सर्च बाय ब्लॉक आणि बाय नेम अशा प्रकारचे दोन ऑप्शन पाहायला मिळतील। येथे बाय ब्लॉक अशा प्रकारचा ऑप्शन निवडायचा आहे। त्यानंतर ब्लॉक पुढे तालुका या आयकॉनवर क्लिक करून तुमचा जो तालुका आहे, कोणता तालुका आहे तो तुम्हाला येणाऱ्या यादीमधून निवडायचा आहे। त्यानंतर आरटी कोटा तर येथे आरटी या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि अकॅडमिक इयर 2024-25 अशा प्रकारचा टॅब पाहायला मिळेल आणि पुढे सर्च या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। नंतर तुमच्या तालुक्यांमध्ये कोणकोणत्या शाळांनी आरटीए प्रवेश प्रक्रियेअंतर्गत नोंदणी केलेली आहे, कोणकोणत्या शाळा आरटीए अंतर्गत आहेत, अशा प्रकारे संपूर्ण यादी तुमच्या समोर पाहायला मिळेल। अधिक माहितीसाठी नावावरती तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे। डबल क्लिक केल्यानंतर बाजूला तुम्हाला स्कूल डिटेल शाळेची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल। यामध्ये वर्ग कोणकोणते आहेत, त्यानंतर ॲड्रेस लोकेशन देखील, चेक ॲड्रेस लोकेशन देखील तुम्ही डायरेक्ट चेक करू शकता। त्यानंतर वेकेन्सी डिटेल म्हणजेच इथे पाहू शकता की किती जागा एकूण आरटी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत भरल्या जातात याची संपूर्ण डिटेल आता नव्याने पोर्टलवरती उपलब्ध झाले आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि यापुढील सर्व अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।